मागील भागात आपण पाहिलं, तुझ्या लाडक्या मैत्रिणीनं आणि जावेने आपल्या आपल्या पंटरसोबत मिळून फुल ऑन प्लॅन बनवलाय ती उधळून लावायचा. पर वो कहा जानते है, ये दक्ष उनसे 2 कदम आगे की सोचता है. आता बसा म्हणावं 5-5 मिनिटाला अलार्म शोधून बंद करत. दक्ष जोरजोरात हसत म्हणाला आणि दीक्षानं कपाळावर हात मारून घेतला. दक्ष जोमात चौकडी कोमात. बरोबर ना? आता पुढे. ए सत्या, तुमने अलार्म ठीक से सेट किया ना? हिरण्यानं सत्येनला विचारलं. ऑफकोर्स मैं किया और फिर कार्तिक भी किया. कम से कम 10-12 अलार्म क्लॉक्स रखा है उधर. सत्येन हसत म्हणाला. अय्यो, आनंदी चदरगी मज्जा येते बघ. हिरण्या खुशीत नाचत होती. एश, ओरडू नका. सोनिकानं तिला दटावलं. आत्तापर्यंत आले असतील ना ते? तिनं विचारलं. हो, म्हणजे काय? दक्षचे पेशन्स संपलेत आता. कार्तिक फिदी हसत म्हणाला. तसे सोनिकानं डोळे मोठे केले. अलार्म का वाजत नाहीये? चला पाहूया ना, सोनिका म्हणाली. तसे चौघेजण पायांचा आवाज न करता दक्षच्या रूम बाहेर जाऊन उभे राहिले. सोनिकानं दाराला कान लावला. काहीच हालचाल नाहीये आत, ती म्हणाली. बावळट, मागे हो आधी. आता ते काय जोरजोरात नाचून सांगतील का आम्ही फर्स्ट नाईट सेलिब्रेट करतोय, तुम्ही पण या म्हणून? कार्तिकनं तिला टपलीत मारली. कार्तिक, चूप हा तू. सोनिकानं त्याच्या हातावर फटका मारला आणि तितक्यात पहिला अलार्म वाजायला लागला. एश, अलार्म वाजला. सोनिका तोंडावर हात ठेवून हसू दाबत म्हणाली. 5 मिनिटं झाली तसा दुसरा अलार्म वाजायला लागला, पण पहिला अजूनही वाजतच होता. परत 5 मिनिटांनी तिसरा अलार्म वाजला, पण पहिले 2 काही बंद व्हायचं नाव घेईनात. आता मात्र या चौघांना प्रश्न पडले होते. अय्यो, एवढं बिझी असतं हे, अलार्म वाजतं तरी कळत नसतं. हिरण्या डोळे मोठे करत म्हणाली. समथिंग फिशी. कार्तिक, सोनिकानं हळूच दरवाजाला हात लावला आणि जरासा ढकलला. दक्ष, आम्ही आत येतोय. कार्तिक ओरडला तरी आतून काहीच रिप्लाय नाही. आता मात्र सोनिकानं दार उघडलं आणि पुढच्या अलार्म सगट 4ही अलार्म वाजायला लागले. हिरण्यानं कानावर हात ठेवले. कार्तिक, सोनिका ओरडली. बंद कर ना ते. तिनं कान बंद केले. अरे यार, शोधतोय ना. ओय सत्या, किधर रखा तूने अलार्म क्लॉक? कार्तिक चाच पडत म्हणाला. मैं टेबल पे रखा था, अब नहीं है, किधर को गया? सत्यन डोकं खाजवत म्हणाला. तोवर पुढचा अलार्म गुंजायला लागला होता. अय्यो देवडा, बंद कर हेला, माझं कान फटलं. हिरण्या किंचाळली. एव्हाना त्या आवाजाने घरातले बाकी सगळे उठून दक्षच्या रूमकडे आले होते. केवढा आवाज रे, बंद करा तो. अनुराधा बेडखाली घुसलेल्या कार्तिकवर ओरडल्या. मिल गया. सत्यनं वॉर्डरोबमधून अलार्म क्लॉक काढलं आणि बंद केलं. तोवर कार्तिकला दुसरं मिळालं होतं, त्याने ते बंद केलं. अरे काय चाललंय हे? आत्यांनी कान बंद केले कारण पुढचा अलार्म लगेच तयारीतच होता. पुढचा अर्धा-पाऊण तास खटपट केल्यानंतर आणि घरातल्या सगळ्यांना कामाला लावल्यानंतर कुठे सगळे अलार्म बंद झाले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अगं आई ग, आत्या थकून तिकडेच बेडवर बसल्या. काय रे हे, असले उपद्व्याप करायला सांगतं कोण रे तुम्हाला? बघा ना वंश. अनुराधा समोरच्या चेअरवर बसल्या. सॉरी मावशी, आम्ही तर जस्ट टाईमपास म्हणून, म्हणजे ॲक्च्युली त्यांना छळायला म्हणून, कार्तिक कचरत म्हणाला. पण ते दोघे आले नाहीत अजून? छा, दक्ष दीक्षा तिकडेच थांबणार होते आज, उद्या निवांत येतील घरी. अनुराधा मिश्किल हसत म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून या चौघांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे झाले होते. दक्षने चांगलाच चुना लावला होता चौकडीला. कार्तिकनं मनातल्या मनात त्याचा उद्धार केला आणि सोनिकाकडे पाहिलं. ती केविलवाण्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. हिरण्य आणि सत्यन तर मान खाली घालूनच उभे होते. ओ तेरी, पोपट झाला रे, असं काहीसं झालं होतं त्यांचं. आत्या आणि अनुराधा त्यांचे चेहरे पाहून जोरजोरात हसायला लागल्या. पाठोपाठ दिनेश, दिव्या, काका काकीही हसायला लागले. हे चौघे मात्र ओशाळून तिकडून पळून गेले. दीक्षा अजूनही रूमच्या डेकोरेशनमध्ये हरवली होती. दक्ष फ्रेश होऊन आला तरी ती प्रेमानं इकडे तिकडेच पाहत होती. हे प्रेमानं पाहायचंच असेल तर जरा या पामराकडे पहा मिसेस कारखानीस. त्या निर्जीव वस्तू आहेत, पण हा सजीव प्राणी तरसतोय तुमच्यासाठी. दक्षने तिला जवळ ओढलं.
किती चीझी बोलतोस रे कधी कधी, दीक्षा त्याचे गाल ओढत म्हणाली. आवडत नाही का तुला, त्याचा प्रश्न. असं म्हणाली आहे का मी, तिचं उत्तर. मग आवडतं तर तसं सांगावं ना माणसानं, दक्षने तिच्या गालावर गाल घासला. म्हणावं, दक्ष तू हे असं चीझी बोलतोस ना ते मला खूप आवडतं. त्याचे ओठ तिच्या गालावर फिरायला लागले होते. दीक्षा त्याच्या प्रत्येक स्पर्शानं शहारत होती. आजचा तो आणि त्याचा स्पर्श वेगळाच भासत होता. त्यात ओढ होती, आतुरता होती. त्याची इंटेन्स नजर तिच्या नजरेला भिडली आणि तिनं आपसूक नजर झुकवली. तुला फ्रेश व्हायचं असेल ना, त्यानं सावरत विचारलं. पण कपडे, तिनं विचारलं. घालणार आहेस, खट्याळ दक्ष म्हणाला. दक्ष शी रे, काहीही बडबडतोस, दीक्षानं त्याला फटकावलं. आता यात काय चुकीचं बोललो मी, नंतर जर. दक्षचं बडबडणारं तोंड दीक्षानं हातानं दाबलं. त्याचं असं डायरेक्ट बोलणं ऐकून तसंही ती ब्लश करायला लागली होती. तो मात्र गालात हसला. त्याच्याकडे पाहत ती बाथरूममध्ये पळाली. दक्ष तिची वाट पाहत विंडोजवळ उभा राहिला. गेली 2 वर्ष त्याच्या डोळ्यांसमोरून झरझर निघून गेली. तिचा राग राग करणारा तो तिच्याच प्रेमात आकंठ बुडाला होता. ती जेव्हा सोडून गेलेली तेव्हा धाय मोकलून रडला होता. कधीतरी ती परत येईल याच वेड्या आशेवर जगला होता. देवाला फारसं महत्त्व न देणारा तो या 2 वर्षात मात्र नित्यनियमानं सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जायचा. एकच मागणं मागायचा, दीक्षा. दीक्षा बेडरूममध्ये आली. धडधडणाऱ्या हृदयाला कसंबसं शांत करत तिने एक एक दागिना उतरवायला सुरुवात केली. तिचं दारामागे लक्ष गेलं. तिकडे पीच कलरचा सुंदरसा फ्लोअर लेंथ गाऊन ठेवला होता. तिनं तो हातात घेतला. हे दक्षचंच काम असू शकतं. तिनं स्वतःशी हसत मेकअप उतरवायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या तासानं शॉवर वगैरे घेऊन रेडी होऊन दीक्षा बाहेर आली. तिचं दक्षकडे लक्ष गेलं. तो अजूनही विंडो बाहेर पाहत उभा होता. कसल्याशा विचारात हरवल्यासारखा वाटत होता. तिनं खोल श्वास घेतला आणि त्याच्याजवळ आली. दक्ष भोवती हातांचा विळखा पडला तसा तो विचारातून बाहेर आला. स्माईल करत तो मागे वळला आणि तिला पाहतच राहिला. पीच कलरचा गाऊन, मोकळे केस, मेकअपचा लवलेशही नसताना नितळ असं सौंदर्य. ती त्याच्यासमोर उभी होती. जी ओढ त्याच्या मनात होती तीच ओढ तिच्या डोळ्यात होती. त्यानं पुढे होऊन तिचे केस कानामागे सारले आणि तिच्या गालांवर ओठ टेकवले. तिचे हात आपसूक त्याच्या छातीवर विसावले. तिच्या डोळ्यात पाहत त्याने तिच्या ओठांना बंदिस्त केलं. आज त्यालाही थांबायचं नव्हतं आणि तिलाही थांबायचं नव्हतं. त्याचा अलवार स्पर्श तिच्या चेतना जागवून गेला आणि तिनं झोकून दिलं स्वतःला. तिच्या कपाळावर ओठ टेकवत दक्षने तिला उचलून घेतलं आणि बेडजवळ गेला. दोघे एकमेकांसाठी आतुरलेले होते. लाईट्स ऑफ करत त्यानं तिला मिठीत घेतलं. सगळी बंधनं गळून पडली आणि त्याच्या प्रेमाच्या वर्षावात ती सर्वार्थानं त्याची झाली. तो तिच्याविना अधुरा आहे हे तो स्पर्शातून सांगत होता आणि ती त्याच्या साथीनं पूर्णत्वास जात होती. प्रेमाची धुंदी अशीच चढत जाणार होती. सरणाऱ्या रात्रीसोबत प्रेम मात्र अजूनच बहरत होतं. सकाळी दीक्षाला जाग आली तेव्हा दक्ष शेजारी नव्हता. तिनं डोळे किलकिले करत आजूबाजूला पाहिलं आणि ती परत ब्लँकेट ओढून आडवी झाली. रात्रीच्या गोड क्षणातून ती अजून बाहेर आलीच नव्हती. दक्षचा स्पर्श आठवला आणि तिचं रोम रोम शहारलं. तिने लाजून उशीत डोकं खुपसलं. थिंकिंग अबाउट मी, त्याचा सिडक्टिव्ह आवाज आला. अगदी कानाजवळून आला तशी ती दचकली. तिच्या खांद्यावर ओठ टेकवत दक्षने तिला मिठीत घेतलं. कुणीकडे गेला होतास, तिनं झोपाळलेल्या आवाजात विचारलं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. सरप्राईज आहे माझ्या बायकोसाठी, तिच्या ओठावर ओठ टेकवत तो म्हणाला. अजून बाकी आहेत सरप्राईजेस, तिनं निरागसपणे विचारलं. तसं त्याला हसू आलं. ऑफकोर्स, ये तो सिर्फ शुरुवात है जाने मन, दक्ष तिच्या गळ्यावर ओठ फिरवत म्हणाला. सोड ना, किती छळशील, दीक्षा गोड हसत म्हणाली. शक्य नाहीये ते, आणि आता छळायच्या ऑफिशियली हक्क आहे मला. दक्षने हसत तिला घट्ट कवटाळलं. बेडूक कुठला, दीक्षाने त्याचा गाल ओढला. हा, हे बेस्ट झालंय आता, दक्ष टाळी वाजवत हसला. काय, दीक्षानं न कळून विचारलं. आता तू वाटेल त्या प्राणी पक्ष्यांची नावं घे, त्या सगळ्याचं फिमेल व्हर्जन तू असणार आहेस. आफ्टर ऑल अब तू मेरी अर्धांगिनी है रे दीक्षा, अब आएगा मजा.
दक्ष राक्षसी हसत म्हणाला, आता बोल बोल बेबी, बोल 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 बोल. त्यानं वेडवाकडं तोंड करत तिला चिडवलं तशी ती जोरात हसत सुटली. दक्ष, मला माहीत नव्हतं रे माझा नवरा म्हणजे हे असलं कार्टून आहे, दीक्षा हसत म्हणाली. आता जसा आहे तुझाच आहे. मी काय म्हणतो बायको, आवरावं लागेल ना आता. मग सोबतच. तो तिच्या जवळ आला तसं तिनं त्याला ढकललं. दक्ष, ती त्याच्या पकडीतून सुटून पळणार तोच त्यानं तिला तसंच उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन गेला. ऑफिसचं काम नेहमीप्रमाणे सुरू झालं होतं. उत्पल आणि तारिका टीम मीटिंग संपवून आपापल्या क्युबिकलकडे निघाले होते. तुझे बाबा कसे आहेत तारिका, उत्पलने विचारलं. तशी ती एकदम गडबडली. ते म्हणजे ठीक आहेत आता. तारिकानं नजर चोरली. तारिका, वाईट वाटून घेऊ नकोस, पण गेले काही दिवस मी तुझं वागणं नोटीस करतोय. तू कसल्याशा दडपणाखाली वावरतेस असं वाटतंय. काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, आपण कलिग्स आहोत, पण सोबत तुला मी माझी चांगली मैत्रीणही समजतो. सो काही असेल तर बिनधास्त सांग, आपण सोल्युशन काढू, उत्पल समजुतीनं म्हणाला. कसं सांगू उत्पल तुला, मी वाईट अडकली आहे रे, तारिका विचार करत होती. ती काही बोलणार तोच तिचा फोन वाजला. दर्शनचं नाव पाहून तिचा चेहरा पडला. उत्पल तिला ऑब्झर्व करत होता. एक्सक्यूज मी. ती जरा बाजूला गेली. दर्शन, तुला किती वेळा सांगितलंय मला ऑफिस टायमिंगमध्ये कॉल करत जाऊ नकोस, प्रॉब्लेम होईल, तारिका जरा वैतागत म्हणाली. तू मला शिकवू नकोस काय करायचं ते, दर्शन चिडून म्हणाला. झाली ना लग्नाची मेजवानी झोडून, मग माझं काम कधी करणार आहेस ते सांग. 2 आठवड्यांनी प्रोजेक्ट मीट आहे, त्याआधी काम झालं पाहिजे, समजलं ना. तू होपलेस आहेस दर्शन, खरंच. अरे तुझ्या बहिणीचा नवरा आहे तो, तुला जराही लाज वाटत नाही का रे. तारिकाचा पारा चढला होता. तारिका, मी काय करायचं काय नाही हा माझा पर्सनल मॅटर आहे, तुला त्यात नाक खुपसायची गरज नाही आहे. जेवढं सांगितलंय तेवढं कर, तुझा चेक पोचवेन तुझ्यापर्यंत. दर्शननं कॉल कट केला. शिट. तारिकानं हताश होत फोन हातातच आवळला आणि ती स्वतःला शांत करत वॉशरूमच्या दिशेनं निघून गेली. दक्ष दीक्षाला घेऊन हॉटेलच्या टेरेसवर आला. तिकडे त्या दोघांसाठी खास प्रायव्हेट पूलसाईड ब्रेकफास्ट अरेंज केला होता. दीक्षासाठी अजून एक सरप्राईज होतं ते. ओ माय गॉड दक्ष, यू आर अमेझिंग. एकतर टेरेसवरून दिसणारा व्ह्यू, त्यात पूलसाईड सिटिंग आणि सॉफ्ट म्युझिक आणि समोर असणारा स्पेशियस ब्रेकफास्ट स्प्रेड. दीक्षा तर ते पाहून भलतीच खुश झाली होती. दोघे ब्रेकफास्टवर तुटून पडले. दिशू, गेल्यावर पॅकिंग करायला लाग, आपण परवा निघतोय. दक्षने अजून एक बॉम्ब फोडला आणि दीक्षाच्या हातातला चमचा हातातच राहिला. आता हे काय नवीन, अशा आविर्भावात तिनं दक्षकडे पाहिलं. अशी काय पाहतेस मठ्ठ, आता लग्न झालं म्हटल्यावर हनीमूनला जाणारच ना आपण, शास्त्र असतं ते. दक्षने टोस्टला प्रेमानं बटर लावलं आणि तो दीक्षाच्या हातात दिला. अरे पण माणसा, जरा धीरानं घे ना, असे एकावर एक धक्के कसले देतोस, दीक्षानं डोळे वटारत म्हटलं. अरे आता कसला धीर आणि काय, दिशू लई धीर वगैरे धरलाय हा मी, आता उगीच नाटकं करू नकोस तू. दक्षने तोंड वाकडं केलं. मला जरा एकांतात वेळ घालवायचा आहे माझ्या बायकोसोबत, नंतर आहेच काम अँड मीटिंग्स अँड ब्ला ब्ला ब्ला. दक्ष डोळा मारत म्हणाला. तसं दीक्षानं त्याला फोर्क टोचला. मागच्या जन्मी खरंच जंगली मांजर होतीस का गं तू, चिमटे काय काढतेस, हा असा फोर्क काय टोचतेस, चावतेस काय, बोचकारतेस काय, दाखवू का तुझे प्रताप. दक्ष खट्याळ हसत म्हणाला आणि दीक्षाला ठसका लागला. दक्ष, आता गप्प बसला नाहीस ना तर बघच मग, दीक्षा वैतागून म्हणाली. पण तिचे गाल मात्र ब्लश करायला लागलेले. जरा वेळ शांतता होती. बाय द वे, आपण कुठे जातोय, तिने एक्सायटेड होत विचारलं. ॲक्च्युली ना मी खूप विचार केला त्यावर, म्हणजे पॅरिस, लंडन, मालदीव्स, मॉरिशियस, ग्रीस वगैरे कॉमन झालेत, म्हणजे तिकडेही आपण जाणारच आहोत, पण मला आपल्यासाठी शांत पण सुंदर अशी जागा हवी होती. सो आय चूज क्रोएशिया. दक्ष म्हणाला आणि दीक्षा आश्चर्यानं उडालीच. खरंच, तिनं डोळे मोठे करत विचारलं. येस डार्लिंग, आपण क्रोएशियाला जातोय. बघ,
म्हणजे आपण ना परवा इकडून निघतोय, असं म्हणत दक्षने पूर्ण ट्रिपचा आराखडा तिच्यासमोर मांडला. दोघे फारच एक्सायटेड होते या ट्रिपसाठी. ट्रिपचं डिस्कशन झालं तसं दीक्षाला अचानक आठवलं. दक्ष, तू काल रात्री काय सांगत होतास मला? या चौघांनी काहीतरी खुफिया प्लॅन केलेला आणि तू उधळलास वगैरे. अरे हा, दक्षने तिला त्यांचा प्लॅन सांगितला. किती दुष्ट आहेत. पण तुला कसं कळलं? दीक्षा हसत म्हणाली. अगं, त्यांचं डिस्कशन कानावर पडलं माझ्या. म्हटलं, साल्यांनो, माझ्याशी गेम खेळता काय? मग काय, मैंने भी अपनी चाल चली. त्यांच्या अलार्म क्लॉक्सचं लोकेशन चेंज करून टाकलं. बसा बोंबलत. दक्ष म्हणाला तशी दीक्षा खो खो हसत सुटली. आई ग, दक्ष डेव्हिल कुठला, बिच्चारे. त्यांची हालत इमॅजिन करूनच हसायला येतंय मला. यू आर टू गुड यार. हसून हसून दीक्षाच्या डोळ्यात पाणी आलेलं. म्हणजे काय, आपली फर्स्ट नाईट स्पॉईल करतात काय? जरा थांब, त्या कार्ट्याचं लग्न होऊ दे, मग बघ कसा बदला घेतो ते. दीक्षा बघच, चुन चुन के बदला लूंगा, चुन चुन के, दक्ष धर्मेंद्र स्टाईलमध्ये म्हणाला आणि दीक्षाचं थांबलेलं हसू फिसकन बाहेर पडलं. ब्रेकफास्टनंतर दोघे जरा हॉटेलमध्ये फिरले आणि परत त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करून 4च्या सुमारास घरी परतले. अनुराधा त्यांची वाटच पाहत होत्या. त्यांनी लगेच दोघांची दृष्ट काढली. आता आल्या आल्या दक्षचं लक्ष चांडाळ चौकडीवर गेलं. गजर ने किया है इशारा, ओ गजर ने किया है इशारा. त्यानं मोठ्या मोठ्यानं गायला सुरुवात केली. तसे त्यांचे चेहरे लटकले. दीक्षा तर वेड्यासारखी हसत सुटली. काय बच्चू, कसं काय मग? दक्षने कार्तिकच्या पाठीत धपाटा घातला. नोट डाऊन केलंय हे मी. आता तुमच्या लग्नात मज्जा येणार आहे, हो ना दिशू? दक्षने डेव्हिल स्माईल दिली. कार्तिक आणि सत्यन औंढे गिळले. तर सोनिका आणि हिरण्या चहाचं कारण काढून किचनमध्ये पळून गेल्या. दीक्षा मात्र अजूनही हसत होती. अनुराधा आणि आत्या समाधानानं दोघांकडे पाहत होत्या. अनुराधांनी भरल्या डोळ्यांनी आत्याकडे पाहून स्माईल दिली. दिनेश आणि काका काकी दुसऱ्या दिवशी दिल्लीला परतणार होते, त्यामुळे त्या रात्री गप्पा जरा जास्तच रंगल्या. सोनिका आणि हिरण्या सत्यन अजून 2 दिवस थांबणार होते. सोनिका आणि कार्तिकनं त्यांना मुंबई फिरवायचा प्लॅन केला होता. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे आवरून दिनेश आणि फॅमिली दिल्लीला निघून गेले, तर सोनिका आणि हिरण्या भटकायला गेल्या. कार्तिक जरा वेळ ऑफिसमध्ये जाणार होता, तर सत्यनही त्याचं काम करत बसला होता. दीक्षा पॅकिंग करत होती की दक्ष महाराज प्रकटलेच तिकडे. तो धाडकन बेडवर आडवा पडणार तोच, दक्ष, माझे कपडे खराब करशील तर याद राख, तुझ्या इस्त्रीवाला भैया बनवेन हा मी. दीक्षा डोळे वटारून म्हणाली आणि तो अधांतरीच थांबला. त्यानं हळूच तिचे रचून ठेवलेले कपडे साईडला सरकवले आणि बेडवर बसला. काय टेरर बायको मिळाली आहे बाप्पा. चायला इनमिन 2 दिवस झालेत लग्नाला, लगेच दमात घ्यायला सुरुवात. दक्षने नाटकीपणे हात जोडले. पाहतोयस ना देवा, तुझ्या भक्ताच्या मदतीला धाव रे गणराया. दक्षने डोळे मिटून प्रार्थना केली आणि डोळे उघडले तर समोर दीक्षा भुवया जुळवून त्याच्याकडे पाहत होती. काय झालं सरकार? त्यानं अदबीनं विचारलं. लोंबडी आहेस 1 नंबरचा. हे ऑफिस वगैरे बंद कर आणि ड्रामा स्कूल चालू कर. काय ती ॲक्टिंग, आहा हा. दीक्षानं त्याला हातानं ओवाळलं आणि नाक मुरडलं. ती वळणार तोच मागे खेचली गेली ती डायरेक्ट दक्षच्या मांडीवर. तो ज्या नजरेनं तिच्याकडे पाहत होता ती आपसूक कैद झाली त्याच्या डोळ्यात. दक्ष पुढे झाला आणि त्यानं तिच्या नजरेसोबत ओठांनाही कैद केलं. संध्याकाळी दक्ष आणि दीक्षा चांडाळ चौकडीसोबत भटकायला गेले. ते डिनर करूनच घरी आले. दुसरा दिवस उजाडला होता धावपळीत. दक्ष आणि दीक्षाची गडबड सुरू होती. दक्ष एकीकडे ऑफिसचे कॉल्स घेत होता तर एकीकडे उरलं पॅकिंग सुरू होतं. सगळीकडे पसारा झाला होता. दीक्षा तर हे सगळं पाहून वैतागून गेली होती. शेवटी त्यानं त्याला रूमबाहेर हकललं आणि त्याचं पॅकिंग पूर्ण केलं. लंच वगैरे करून सगळ्यांचा निरोप घेऊन दोघे एअरपोर्टवर जायला निघाले. संध्याकाळच्या सुमारास लुफ्तान्साच्या फ्लाईटनं टेक ऑफ घेतला आणि आपले प्रेमवीर निघाले क्रोएशियाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.